नेक्स्ट क्वेश्चन आपला मार्च 2022मध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स विचारलेला क्वेश्चन आहे. द पेरिमीटर ऑफ ॲन आयसोसेलेस ट्रायंगल इज 24 मीटर. पेरिमीटर सांगितलेलं आहे आयसोसेलेस ट्रायंगलचा. आयसोसेलेस ट्रायंगल काय असतो, दोन साईड्स इक्वल असतात, ही साईड आणि ही साईड, थर्ड साईड छोटी असते. इक्विलेटरल ट्रायंगलमध्ये ऑल साईड्स आर इक्वल, आयसोसेलेसमध्ये दोन साईड्स इक्वल, त्याचे ऑपोजिट अँगल्स पण इक्वल असतात, त्याला आयसोसेलेस ट्रायंगल म्हणतात. समद्विभुज त्रिभुज म्हणतात. सो 24 द लेंथ ऑफ इट्स कॉन्ग्रुएंट साइड्स इज 13 सेंटीमीटर. कॉन्ग्रुएंट साईडची लेंथ किती आहे? लेंथ ऑफ द कॉन्ग्रुएंट साइड इज 13 सेंटीमीटर, लेस दॅन ट्वाइस द लेंथ ऑफ द बेस. ओके, सो कॉन्ग्रुएंट साइड जे आहेत, या दोन कॉन्ग्रुएंट साइड आहेत, त्याची लेंथ जी आहे ती 13 सेंटीमीटर लेस आहे, छोटी आहे, लेस दॅन द ट्वाइस द लेंथ ऑफ द बेस. ट्वाइस द लेंथ ऑफ द बेसच्या लेंथपेक्षा डबल द बेस ऑफ लेंथ, त्यातून 13 मायनस केले की आपल्याला काय मिळते? कॉन्ग्रुएंट साईडची लेंथ मिळते आपल्याला. ती कशी आपण डायग्रामवरती समजून घेऊ. सो फाइंड द लेंथ ऑफ ऑल द साइड्स ऑफ द ट्रायंगल. सो बघा काय दिलेलं आहे, बेसची लेंथ दिली आहे एक्स इज इक्वल टू, बेसची लेंथ दिलेली आहे आपले 1 सेंटीमीटर. बेसची लेंथ किती दिलेली आहे, आपण काय कन्सिडर करू? 1 सेंटीमीटर, बरोबर. एक्स इज इक्वल 1 सेंटीमीटर आपण काय मानू? बेस मानू. आता त्यांनी काय सांगितलं, द लेंथ ऑफ इट्स कॉन्ग्रुएंट साइड इज 13 सेंटीमीटर लेस. 13 सेंटीमीटर लेस म्हणजे एक्सपेक्षा 13, ट्वाइस द लेंथ ऑफ द बेस. सो बेसची लेंथ किती? एक्स आहे, त्याचं ट्वाइस केलं, ट्वाइस म्हणजे डबल म्हणजे 2x मायनस 13, लेस म्हणजे काय? 13 मायनस 13 केलं की आपल्याला काय मिळतो? बेस मिळतो. सो बेस आहे एक्स आणि कॉन्ग्रुएंट साईड ज्या आहेत त्या कशा आहेत? 2x मायनस 13. हे 7 आणि 10 कसं आलं तुम्हाला नंतर सांगतो. का पेरिमीटर किती दिलेलं त्यांनी? 24 दिलं, ते आपण कॅल्क्युलेटने काढायचं आपल्याला. सो द लेंथ ऑफ द बेस आपण माहिती आहे 1 सेंटीमीटर ऑफ एन आयसोसेलेस ट्रायंगल, समद्विभुज त्रिभुज. सो लेंथ ऑफ द कॉन्ग्रुएंट साईड किती सांगितलेली आपल्याला? ट्वाइस द लेंथ ऑफ बेस मायनस 13, लेस दॅन करायचं, मायनस 13 सेंटीमीटर म्हणजे तो आला 2x मायनस 13 सेंटीमीटर. ओके, मिळालं. देअरफॉर द पेरिमीटर ऑफ एन आयसोसेलेस ट्रायंगल इज 24 दिलेला गिवन आहे. पेरिमीटर ऑल साईड्स ऑफ एडिशन, सगळ्या बाजूची काय असते? बेरीज असते, त्याला काय म्हणतो आपण? आयसोसेलेस पेरिमीटर म्हणतो. मग काय होणार आपला? एक्स. ओके, एक्स बेस घेतला आपण, प्लस 2x मायनस 13 ही बाजू आणि 2x मायनस 13 ही बाजू, तीन बाजू घेतल्या. सो 2x एक्स आणि 2x हे झाले 5x मायनस 13 आणि 13 मायनस 26 इज इक्वल टू 24. हे मायनस 13 ॲड केले की आपल्याला मायनस 26. 5x मायनस 26 इक्वल टू 24. हे 26 इकडे गेल्यानंतर काय होणार? 50 होणार. 5x इज इक्वल टू 24 प्लस 26 इज इक्वल टू 5x इज इक्वल टू 50. डिवाइड थ्रू आउट बाय 5. आपण 5ने बोथ साईडला डिवाइड केलं. 5x बाय 5 इज इक्वल टू 50/5. 5 गेट कॅन्सल. x इज इक्वल टू 5 1 जार 5, 10 जार 50. सो 10 सेंटीमीटर आला. सो लेंथ ऑफ द साईड एक्स. ओके, लेंथ ऑफ द साईड इज इक्वल टू 1 सेंटीमीटर म्हणजे आपल्याला काय मिळाला? हा बेस मिळाला. लेंथ ऑफ साईड म्हणजे बेस साईड, बेस आपल्याला किती मिळालेला आहे? लेंथ ऑफ बेस साईड इज एक्स इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. सो कॉन्ग्रुएंट साईड किती असणार? 2x मायनस 13. सो एक्सची व्हॅल्यू आपण 10 पुट केली, 2 × 10 मायनस 13. सो 2 × 10 20 मायनस 13 7 सेंटीमीटर आपले, बरोबर आहे. देअरफॉर द लेंथ ऑफ द साईड्स ऑफ ऑल साईड्स ऑफ ॲन ट्रायंगल, आयसोसेलेस ट्रायंगल्स किती असणार आपलं? 7 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर असणार. क्लिअर.